चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आर्थिक नियोजनातील 7 गैरसमज. नमस्ते. आर्थिक साक्षरतेच्या पाठीमागच्या भागामध्ये आपण डनिंग-क्रुगर इफेक्ट व आर्थिक साक्षरतेच्या बद्दलचा आत्मविश्वासाचा जो भ्रम आहे त्याबरोबरच आत्मविश्वासाच्या सोबतच आर्थिक साक्षरतेची जो आर्थिक आरोग्याचा फ्लो चार्ट आहे तोही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्कीच आपलं आर्थिक आरोग्य टिकवण्यासाठी आपण तो पाहायला हवा असं मी म्हणेन. आणि मागील व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपण आज आर्थिक नियोजनाच्या बाबतीतले जे गैरसमज आहे ते गैरसमज आपण समजून घेणार आहोत की कशा पद्धतीनं आपण गैरसमज बाळगून असतो. पहिला गैरसमज असा आहे की माझ्याकडं खूप पैसा आहे आणि त्यामुळे मला आर्थिक नियोजनाची काही गरजच नाही. म्हणजे असं वाटत असतं की काय नाही, माझ्याकडे आहे पैसा, मला नियोजनाची काय आवश्यकता आहे. पण खरं सत्य तर हे असतं की आर्थिक नियोजनाची गरज ही सगळ्यांनाच असते. तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षाही जो आहे त्याचं नियोजन तुम्ही योग्य प्रकारे केलेलं आहे का हे फार आवश्यक गोष्ट आहे. कारण जे आहे ते जपणं, वाढवणं हे दोन्ही गोष्टी आर्थिक नियोजनासाठी फार आवश्यक असतात, फार गरजेच्या असतात. दुसरा गैरसमज असा आहे की माझी कायमच आर्थिक प्रगती होत आहे, कायमच आर्थिक प्रगती होणार आहे, मग मी कशाला आर्थिक नियोजनाच्या भानगडीत पडू. पण हा सुद्धा एक गैरसमज आहे, आर्थिक नियोजनाबाबतचा गैरसमज. आणि सत्य हे आहे की सकारात्मक मानसिकता आवश्यक आहेच, पण वास्तव स्थिती काय आहे याचाही विचार आपण करायला हवा. आपल्या नियंत्रणात नसलेल्या कोरोनासारख्या ज्या वेळेला गोष्टी आपल्या जीवनात आल्या त्यावेळेला आपलं आर्थिक जीवन किती अचानकपणे बदलून गेलं. आणि असं काही घडलं तर आर्थिक नियोजन आपलं पूर्ण बदलू शकतं. आता तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असली तरी जर अचानक आजारपण आलं, कामाची स्थिती बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या किंवा पूर, भूकंप अशी आपत्तीजनक नैसर्गिक संकट कोरोनासारखी आली तर त्यावेळेला हे कधी येऊ शकणार नाही असं नाही, कधी येऊ शकतात. विचार करून आपल्या आर्थिक नियोजन आपण करायला हवं. आत्ताची उत्तम आर्थिक परिस्थिती जरी कायम अशीच राहणार आहे किंवा प्रगती होणार आहे ही अपेक्षा बाळगणं चांगलं आहे, परंतु नेहमी आपला प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे आणि त्याची आपण आर्थिक तरतूद करून ठेवली पाहिजे. हा दुसरा गैरसमज आहे. तिसरा गैरसमज असा आहे की आर्थिक नियोजन खूप कठीण आहे, किचकट असं काम आहे, मला माझ्या कामाच्या व्यापातून वेळच मिळणं अशक्य आहे, मला खूप काम असतं. सत्य असं आहे की अनेकदा जसं होतं की जे सहज सोपं वाटत असतं ते प्रत्यक्षात मात्र कठीण गोष्ट असते. कठीण वाटतं ते सहज होण्यासारखं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे अजिबातच वेळ नाही. असं अजिबात वेळ नसण्या एवढी मेहनत करून मिळवलेल्या जर पैशाचं नियोजन योग्य प्रकार होणार नसेल तर ते चुकीचं होईल ना. आपण एवढं कष्ट करून मेहनत करून पैसे मिळवत असतो आणि त्याचं जर नियोजन व्यवस्थित करत नसू तर आलेला पैसा तो त्याचं नाव शेवटी चलन आहे ते निघून जाईल. गैरसमज चौथा असा आहे की मी आत्ता जे कमावत आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे निवृत्तीच्या वेळी माझ्याकडे पुरेसा पैसा असेलच असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा सुद्धा तुमचा गैरसमज आहे. कारण पुरेसा पैसा मिळवणं म्हणजे निवृत्तीच्या वेळी श्रीमंत होणं असा त्याचा अर्थ होत नाही. तसं असतं तर रावाचा रंग झाल्याची उदाहरणच आपल्याला दिसली नसती. कारण लक्ष्मी ही चंचल असते, त्यामुळे तिला सांभाळणं आवश्यक असतं. महागाईमुळे तुमच्या आजच्या संपत्तीचं म्हणजे मूल्य आहे ते कमी कमी होत जातं आणि यासाठीच आर्थिक नियोजन करणं फार गरजेचं आहे. कारण आज जे तुमच्याकडे आहे त्याची किंमत महागाईच्या मुळे काही काळानंतर कमी होणार आहे. पाचवा गैरसमज असा आहे की निवृत्तीनंतर 40 नंतर मी
तयारी करेन असं जर तुम्ही म्हणत असाल की वयाच्या 60 वर्षाच्या नंतर मी समजा जर निवृत्त झालो, आपलं आत्ताचं वय 40 वर्ष आहे, चांगलं स्थिर स्थावर होऊ, मग निवृत्तीसाठी पैसे गुंतवू आणि आत्ता मस्तपैकी मजा करू, असा विचार जर तुम्ही करत असाल, करिअरच्या सुरुवातीलाच जर तुम्ही असा विचार केला, तर 40 नंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या ज्या आहेत, त्याचं नियोजन जे आहे, निवृत्तीचं जे नियोजन आहे, त्यासाठी जी रक्कम गुंतवणं आवश्यक आहे ते तुम्ही गुंतवू शकणार नाही. कारण त्या जबाबदाऱ्यामध्ये, मुलांच्या शिक्षणामध्ये सगळा पैसा निघून जाईल आणि तुम्हाला निवृत्तीनंतर तुमच्या हातामध्ये काही शिल्लक राहणार नाही, असं होऊ शकतं. म्हणून करिअरच्या सुरुवातीपासूनच थोडी थोडी रक्कम तुम्ही नियमितपणे जर गुंतवली तर चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्हाला नक्की मिळू शकतो आणि तणावरहित तुम्ही जबाबदाऱ्याही सहज पार पाडू शकता. तर हा एक गैरसमज आहे. 6वा गैरसमज असा आहे की माझा जोडीदार सर्वच आर्थिक निर्णय घेतो, मग मला कशाची काळजी करावी लागत नाही. तुम्ही सगळं जर त्याच्यावर सोडून देत असाल, तुमच्या आणि जोडीदाराच्या प्रेमळ नात्यात आर्थिक बाबतीत सुद्धा सुसंवाद असायला हवा. एकट्या माणसांनी निर्णय घेत असताना जे होणाऱ्या चुका आहेत त्या दोघांच्या साधक बाधक विचारातून, चर्चेतून टाळल्या जाऊ शकतात. मग घर खरेदी असेल, मुलांचं उच्च शिक्षण असेल किंवा तुमची जी दीर्घकालीन ध्येय आहेत मोठी मोठी, ती साध्य करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये अनेक खर्चांना काट मारावी लागते. परंतु एक टीम म्हणून ज्यावेळेस दोघं मिळून एकत्र निर्णय आपण घेतो आणि असा जर निर्णय आपण घेतला तर तुम्ही ठरवलेल्या गोष्टी साध्य करायला काही अडचण होणार नाही. 7वा गैरसमज असा आहे की आर्थिक नियोजन सल्लागाराची मला गरजच नाही. सत्य असं आहे की चुकीचं किंवा आर्थिक निर्णय जे आपण स्वबळावर किंवा जवळपास प्रत्येकजणच स्वतःचा आर्थिक निर्णय घेतो, पण या चुकामधून शहाणे होत विचार आणि कृतीमध्ये परिपक्वता कालांतराने येत असते. म्हणजे ठेच लागल्यानंतर शहाणपण येतं त्या पद्धतीनं. परंतु त्यावेळेला झालेलं जे आर्थिक नुकसान आहे ते कधी भरून येत नाही. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळ्या जशा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आपण घेत असतो, तसं सुद्धा आर्थिक आरोग्यासाठी योग्य अभ्यास आणि आर्थिक सल्लागाराची मदत घेतली तर त्यामुळं तुमची काळजी मिळते. तुम्ही तुमच्या अर्थार्जनाच्या कामामध्ये म्हणजे नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये चांगली प्रगती करू शकता. यासाठी हे जे 7 गैरसमज मी सांगितले ते पहिले काढून टाका की माझ्याकडे खूप पैसा आहे त्यामुळे मला नियोजनाची गरज नाही, किंवा माझी कायमच परिस्थिती चांगली राहणार आहे, मला कशाला आर्थिक नियोजनाचे, मी कशाला भानगडीत पडू, किंवा आर्थिक नियोजन खूप कठीण आणि किचकट गोष्ट आहे, मला वेळच नाही त्याच्यासाठी, मी आत्ता जे कमावत आहे ते माझ्यासाठी खूप आहे त्यामुळं निवृत्तीच्या वेळी माझ्याकडं पुरेसा पैसा असेल, निवृत्तीसाठी मी 40 नंतर मी तयारी करेन, आत्ताच कशाला तयारीला लागू, माझा जोडीदार सगळ्या निर्णय घेतो, मग मी कशाला काळजी करू, आर्थिक नियोजनात सल्लागाराची मला गरज नाही. हे जे 7 आपण गैरसमज पाहिले, हे पहिले गैरसमज दूर करा. कारण या गैरसमजामुळं आपण आर्थिक नियोजनामध्ये अपरिपक्व राहतो, मागासलेले राहतो, आर्थिक नियोजन व्यवस्थित करत नाही. आणि आर्थिक नियोजन केलं नाही तर तुमचं आर्थिक आरोग्य बिघडणार हे निश्चित आहे. आपलं आर्थिक आरोग्य बिघडू नये म्हणून आपण आर्थिक नियोजन करूया आणि चांगल्या पद्धतीनं आपलं आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्हाला यानंतर जो आर्थिक ज्ञानाचा भ्रम आहे, जसा आत्मविश्वासाचा भ्रम आहे तसा आर्थिक ज्ञानाचा भ्रम आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आर्थिक नियोजनामध्ये डनिंग-क्रुगर इफेक्टचा आपल्या जीवनावर फार इफेक्ट होत असतो, फार परिणाम होत असतो. ज्यावेळेला पगाराच्या बाबतीत आपण ह्याचा विचार केला
तर आपली अपेक्षा किंवा आपला आत्मविश्वासाचा भ्रम असा असतो की मी ज्या क्षेत्रात काम करतो आहे त्यात पुढं अच्छे दिन येणार आहे, माझ्या कंपनीबरोबर माझी प्रगती आपोआपच होणार आहे, माझी प्रगतीची कंपनीची प्रगती झाली की माझी पगारवाढ होईल, कुठलाही खर्च करण्यास मी त्यामुळे मागं पुढे पाहणार नाही. हा आपला आत्मविश्वासाचा भ्रम आहे. वास्तविक स्थिती काय आहे? एखाद्या क्षेत्रात जास्त फायदा मिळायला सुरुवात झाली की अनेक लोक त्या क्षेत्रात नव्यानं दाखल होतात, तिथं स्पर्धा सुरू होते, स्वतःला अपग्रेड ठेवणाऱ्या कंपन्या टिकून राहतात, काही कंपन्या तर बंद पण पडतात. म्हणजे चांगले निकाल दिल्यानंतरच किंवा त्या कंपनी अपग्रेड होत राहिली तर आपला पगार वाढणार आहे. म्हणजे भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही. उत्पन्न कितीही असो पण बचतीची सवय ही आपल्याला लावायलाच हवी आणि ती सुरुवातीपासूनच लावायला हवी. प्रत्यक्ष हातात पैसे आल्याशिवाय ते कसे खर्च करायचे याचं स्वप्न पाहत राहणं, दिवा स्वप्न पाहणं हे आपण टाळायला हवं. आता निवृत्तीनंतरच विचार करून नियोजन करून निवृत्तीचा निधी साठवायची मला गरजच नाही, माझी मुलं जी आहेत पुढं नक्कीच माझी काळजी घेतील, असं सुद्धा आपण आत्मविश्वासाचा भ्रम आपण बाळगून असू तर ते पण चुकीचं आहे. आता जी वाढती महागाई आहे आणि वयानुसार वाढणारी जो म्हणजे जो खर्चाची तरतूद आहे ते प्रत्येकानं उत्पन्न सुरू असतानाच त्याची तरतूद करायला हवी. कारण भविष्यात काय होईल, तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील का नाही माहीत नाही. महागाई वाढली यानंतर तुम्ही आत्ता जेवढ्या पैशामध्ये तुमचं भागतं आहे तेवढ्यामध्ये भविष्यात भागल्याची सांगू शकत नाही आपण. आणि जरी तुम्ही म्हणत असाल की तुमची मुलं ही म्हातारपणाची काठी आहे पण त्यांच्यावरील आर्थिक जो बोजा आहे तो टाळायचा असेल तर पुढच्या पिढ्यांना सुद्धा तुम्हाला सक्षम केलं पाहिजे. त्यांना त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये गुंतवणूक करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, त्यांना चांगले सुसंस्कार द्यायला हवेत. तर कुठंतरी तुमच्या निवृत्तीनंतर याचा निश्चितच लाभ होऊ शकतो. आणि तुम्ही जेवढे स्पर्धा करत आहात त्याच्यापेक्षा जास्त स्पर्धा ही तुमच्या मुलांना करावी लागणार आहे. जास्त स्पर्धेला मुलांना तोंड द्यावं लागणार आहे. आत्मनिर्भर होताना स्वाभिमानी निवृत्तीसाठी आधीपासूनच आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि निवृत्ती निधी आपला जो आहे रिटायरमेंटसाठीचा निधी आपण उभा करायला हवा. आता शेअर मार्केटच्या बाबतीत सुद्धा काही भ्रम आहेत. आत्मविश्वासाचा भ्रम असा आहे की यूट्यूबवर मी असा व्हिडिओ बघितला की माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या एका माणसानं इंट्राडे ट्रेडिंग करून कमी काळात भरपूर कमाई केलेली आहे, भरपूर पैसा कमवलेला आहे, मी तर खूप हुशार आहे, माझी नोकरी व्यवसाय सांभाळत रोजचे रोज जर मी ट्रेडिंग करून मी वॉरन बफेट बनण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही. असा जर आत्मविश्वासाचा भ्रम बाळगून तुम्ही असाल तर ते चुकीचं आहे. कारण वॉरन बफे गेली 8 दशकं शेअर मार्केटचे विद्यार्थी असून ते दीर्घकाळ शेअर मार्केटचा तपश्चर्येसारखा अभ्यास करत आहेत आणि त्या अभ्यासातून मग इंट्राडे ट्रेडिंग करून सातत्यानं उत्पन्न मिळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला 80 वर्ष त्यांनी ह्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांनी ते एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. शेअर मार्केटमधील गुंतवणूक करण्याआधी तुमची आर्थिक परिस्थिती आधी तपासा. पुरेसा आणीबाणीचा निधी तुमच्याकडे आहे का पहा. विमा असल्यावरच शेअर मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात करा. अभ्यासाशिवाय शेअर मार्केटमधली गुंतवणूक एक होऊ घातलेला आर्थिक अपघात आहे हे लक्षात घ्या. कारण तुम्ही गैरसमज बाळगून जर त्याच्यामध्ये उतरत असाल तर तुम्ही काहीशे रुपयांच्या अनिश्चित नफ्यासाठी तुम्ही चांगली तुमची नोकरी किंवा चांगला व्यवसाय सुद्धा घालवू शकता. काही जण असेच कर्ज काढून म्हणजे त्या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला आणि ते रसातळाला गेलेलं आहे. काही जणांनी तर चांगल्या नोकऱ्या सोडल्या की नाही मला शेअर मार्केटमधून चांगले पैसे मिळत आहेत आणि मी तेच करत राहणार असे काही जण करत बसले आणि फार मोठं नुकसान करून घेतलेलं आहे. तर हा सुद्धा आत्मविश्वासाचा भ्रम आहे, त्यातून बाहेर निघालं पाहिजे.
कर्जाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. माझं उत्पन्न वाढतच राहणार आहे म्हणून मी घर, गाडी, घरातल्या वस्तू किंवा फर्निचर, परदेशी सहली, फॉरेन ट्रिप काढणार, ह्या सगळ्यांसाठी आपण वेगवेगळे कर्ज काढतो. आणि कर्ज घेणारा माणूस हा श्रीमंत असतो. जर आपल्याला वाटत असेल तर तो सुद्धा एक भ्रम आहे. ह्या आर्थिक स्वरूपातला गैरसमज आहे असं म्हटलं तरी चालू शकतो. कारण वास्तवस्थिती अशी आहे की उत्पन्न वाढेलच याची खात्री कधीच नसते. कर्जाचे हप्ते हे मात्र नक्की फेडावे लागतात. कर्ज एकदा घेतलं तर ते कर्जाचे हप्ते आपल्याला चुकवून चालत नाही. कर्जाचे हप्ते फेडावे लागतात. कर्जाचं वरचं व्याज आहे ते भरावं लागतं. तुम्ही न परवडणाऱ्या गोष्टी वेळेच्या आधी खरेदी करून त्यांचं एक प्रकारचं भाडं भरलेलं असतं. कर्ज म्हणजे काय तर एक प्रकारचं म्हणजे ते तुम्ही तुमच्या ऐपतीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कर्ज काढून त्या घेत आहात आणि त्याचं म्हणजे ते भाडे तत्वावर घेतल्यासारखं आहे आणि त्याचं भाडं भरत आहात. मग हप्त्यावर त्याचे हप्ते फेडत राहतात. कर्ज घेताना सर्व बाजूने विचार करायला पाहिजे की उत्पन्नात चढ उतार आलं तर मग माझ्या कर्जची जी परतफेड आहे त्याच्यावर परिणाम होईल का? मी कर्जाची परतफेड व्यवस्थित करू शकेन का? कारण कर्ज घेतलं तर कर्जाची परतफेड सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. हप्ते थकले, जप्ती आली, वसुली आली किंवा अनेक प्रकारचा मानसिक त्रास होऊ शकतो. कारण उत्पन्नात ज्यावेळेला चढ उतार येतात त्यावेळेला निश्चितच कर्ज परतफेडीवर त्याचा परिणाम होत असतो आणि ह्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. कारण काय झालं आहे की आर्थिक प्रगतीमधला मोठा अडथळा म्हटला तर आपला गैरसमज आहे. गैरसमज हे वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहेत. त्यातला एक आर्थिक ज्ञानाचा गैरसमज आपण पाहिला. आपण त्याच्यानंतर आणखीन 2 वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज समजून घेणार आहोत आणि नंतर आपण खऱ्या अर्थानं आर्थिक साक्षरता म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की आर्थिक साक्षर होणं म्हणजे नेमकं काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि शाळेमध्ये सुद्धा मुलांना आर्थिक साक्षर होण्यासाठी आपण काय शिकवू शकतो हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आर्थिक साक्षरतेविषयीचे व्हिडिओ सातत्यानं पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि तुमचं आर्थिक ज्ञान आहे ते वाढत राहील. आजच्या तरुणांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा म्हणजे आर्थिक ज्ञानाची गरज आहे किंवा आर्थिक साक्षरतेची गरज आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तशी कमेंट्स मला करा या व्हिडिओच्या खाली. त्याबरोबरच ह्या आर्थिक साक्षरतेच्या व्हिडिओ सिरीजमध्ये हे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवून एक प्रकारची समाजसेवा होऊ शकते की जेणेकरून तो सुद्धा आर्थिकदृष्ट्या साक्षर होईल. कारण आपण अनेक व्हिडिओ शेअर करत असतो जे फक्त मनोरंजनाचे असतात. आपण हा विषय असा सगळ्यांच्या जिव्हाळीचा आणि महत्त्वाचा आहे हा विषय हाती घेतलेला आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षर करायचं आहे आणि हे सगळे आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावेत. यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेलं आहे. पुढे जाऊन आपण AIच्या दृष्टीत साक्षर होण्यासाठी सुद्धा एक सिरीज राबवणार आहोत. सुरुवातीला मात्र ही जी सिरीज आर्थिक साक्षर होण्याची सुरू केलेली आहे ही तुम्हाला कशी वाटते ही नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये टाकू शकता. आर्थिक साक्षर होण्यासाठी आणखीन कोणत्या प्रकारचे व्हिडिओ करायला हवेत हेही तुम्ही मला सुचवू शकता. मी त्या पद्धतीनं व्हिडिओ तयार करून यूट्यूबला अपलोड करेन. कारण आर्थिकदृष्ट्या निरक्षर असणाऱ्यांकडे आलेला पैसा हा तसाच निघून जातो आणि त्याला जपून ठेवता येत नाही, त्याची जपणूक होत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं ही सिरीज सुरू केलेली आहे. तर आपल्या मुलांचं भवितव्य ज्या ज्ञानावर अवलंबून आहे ते ज्ञान त्यांना मिळावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रुपमध्ये शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत मित्रमंडळींपर्यंत शेअर करून एका प्रकारची आपण समाजसेवा करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. चला, आर्थिक साक्षरतेच्या प्रसारासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.